एवढी भव्य दिव्य आणि एवढी सुंदर मूर्ती मी तर पहिल्यांदाच बघितली। तर नमस्कार मित्रांनो, मी श्लोक स्वागत करते तुमचा माझ्या एका नवीन अशा मिनी ब्लॉग मध्ये। तर आपलं अचानक प्लॅन ठरलो की जोगेश्वरीतील सर्व देवींचं दर्शन करायचं। तर आपण जसं गरबा खेळून झालो 11:30-12 वाजता, तशी आपण देवींच्या दर्शनात निघालो। पहिली देवी आपण कव्हर केली होती म्हणजे प्रेमनगरची आई आपल्या संची। 5 मिनिटं चालल्यावर आपण दुसऱ्या मंडळाकडे पोहोचलो होतो म्हणजे जोगेश्वरीची आई माऊली। हा एकदम सुंदर, मला यांचं डेकोरेशन खूप आवडला। देवीच्या लगेच पाया पडून घेतलं आणि निघालो पुढच्या देवीच्या दर्शनासाठी। पण पाऊस बघशात ना, तो खूप 9 दिवस गाजवून काढले ना पुरे। चालत चालत आम्ही छोट्याशा गल्लीतून आतमध्ये गेलो आणि आमका इथे दर्शन झालं गांधीनगरची आई माऊली। आणि आपल्या लगबाई चान्स आपल्या नशिबात होता, आपल्या देवीची आरती चालू होती, आपण तेव्हाच पोहोचलो। लगेच थोडा वेळ आपण आरतीसाठी उभे राहिलो, देवीचं दर्शन घेतलं आणि पुढच्या देवीच्या दर्शनासाठी निघालो, ती म्हणजे जोगेश्वरीची माऊली। आणि हे डेकोरेशन तुम्ही बघूनच समजत असताल, अशी एकदम सुंदर अशी मूर्ती होती। आणि हीच मूर्तीबद्दल मी पहिल्यांदा व्हिडिओच्या सुरुवातीत गोष्ट केली ती म्हणजे एवढी सुंदर आणि उंच मूर्ती होती। गर्दी तर खूप होती। त्याच्यानंतर आपण जागृतच्या हनुमान चौकात हे बघलो होतो, गरबा चालू होतो। इतकी रात्र झालेली तरी पण गरबा चालू होतो, म्हणून गर्दी तर खूप होती त्याच्यानंतर आपण जागृतच्या जगदंबेचं दर्शन करून घेतलं। ही पण मूर्ती खूप सुंदर आहे, पाया वगैरे देवीच्या पडान घेतलं। आणि आपल्याला आता पुढच्या दर्शनासाठी जायचं होता, ती म्हणजे श्यामनगरची जोगेश्वरी। सगळ्यात पहिली कागदी मूर्ती याच मंडळानं आणलेली, यांची म्हणजे श्यामनगरचा राजमाता। यांचं डेकोरेशन पण सगळ्यात दरवर्षी वेगळा असता, युनिक असता। गेल्या वर्षी राम थीमचा होता, यावर्षी शंकराच्या थीमाचा। आणि देवी पण तुम्ही बघशात ना, खूप सुंदर आणि कागदी अशी वाटाचीच नाही, कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती आहे। त्यानंतर आपण इलो श्यामनगरची नवदुर्गाचं दर्शन करू। देवीबद्दल खास गोष्ट सांगायची तिथे म्हणजे देवळामध्ये देवी विराजमान केली जाता। नंतर आपण पोचलो जोगेश्वरीच्या आई माऊलीकडे। ही देवी हनुमानाच्या मंदिरात बसवली जाता। ही पण मूर्ती खूप सुंदर होती। दर्शन वगैरे घेतलं आणि बघलं होतं गरबा अजून पण चालू होतो। आता 12-12:30 झाले तरी पण या देवळात गरबा चालू होतो। तर आपण शेवटच्या दरी देवीचं दर्शन घेतलं होती म्हणजे भूत बंगल्याची करून आई। ही पण मूर्ती खूप सुंदर होती। लगेच दर्शन करून घेतलं। आता खूप रात्र झालेली आणि पाऊस पण खूप जोरात पडा होतो, तशी छत्री वगैरे घेतली आणि घरात घेऊन निघाल्या।